नमस्कार मित्रांनो, कल्पना करा जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्टवर हजारो लोकांनी यशस्वी चढाई केली आहे. केटू, कंचनजुंगा आणि अन्नपूर्णासारखे धोकादायक शिखरावरही गिर्यारोहणाची विजय मिळवला. पण एक असा पर्वत आहे ज्याच्याकडे पाहण्याची हिंमत लाखो लोक करतात, मात्र त्या शिखरापर्यंत पाऊल ठेवण्याची परवानगी आजपर्यंत कोणालाही मिळाली नाही. तो पर्वत म्हणजे भगवान महादेवाचे निवासस्थान मानतात जाणारा दिव्य कैलास पर्वत. कैलास पर्वतावर चढाई का बंद आहे? कैलास पर्वत चढण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे काय झाले? हा पर्वत इतका पवित्र का मानला जातो आणि विज्ञान या रहस्याकडे कसे पाहते? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक असा रहस्य सांगणार आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. कैलास पर्वत कुठे आहे? कैलास पर्वत चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशात हिमालयाच्या परिसरात स्थित आहे. त्याची उंची सुमारे 6,638 मीटर मानली जाते. जरी तो एव्हरेस्टपेक्षा खूप कमी उंच असला तरी धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हिंदू धर्मानुसार कैलास पर्वत हे भगवान शिव आणि माता पार्वती यांचे दिव्य निवासस्थान आहे. बौद्ध धर्मात हा पर्वत बुद्धाच्या आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक मानला जातो. जैन धर्मात पहिले तीर्थंकर ऋषभदेव यांनी याच परिसरात मोक्ष प्राप्त केले अशी श्रद्धा आहे. तर बौद्ध धर्मातही कैलास हा अत्यंत पवित्र मानला जातो. म्हणजे जगात 4 प्रमुख धर्मांसाठी हा पर्वत श्रद्धेचे केंद्र आहे. कैलास पर्वतावर कोणी चढले आहे का? हा प्रश्न अनेकांना पडला. आजपर्यंत कैलास पर्वतावर शिखरावर अधिकृत आणि व्यापकपणे मानले झालेली यशस्वी गिर्यारोहण मोहीम नोंदलेली नाही. इतिहासात काही गिर्यारोहणाने परवानगी मागितलेला उल्लेख आहे, परंतु धार्मिक भावना आणि प्रशासनाच्या धोरणामुळे अशा मोहिमांना परवानगी दिली गेली नाही. म्हणून कोणीच चढू शकत नाही किंवा तो चढला तो परत आलाच नाही अशा कथा लोकश्रुतीमध्ये आढळतात, परंतु त्यांना विश्वासार्ह ऐतिहासिक आणि वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. चढाईला परवानगी का नाही? यामागे अनेक कारणे सांगितली जातात. पहिले कारण धार्मिक श्रद्धा. हिंदू धर्मानुसार कैलास पर्वत हे भगवान शिवाचे निवासस्थान आहे. त्यामुळे हा पर्वतावर पाय ठेवणे म्हणजे पवित्र स्थानाचा अनादर मानला जातो. दुसरे कारण तिबेट आणि चीन प्रशासनाचा निर्बंध. स्थानिक धार्मिक परंपरांचा आधार राखण्यासाठी शिखरारोहणाला परवानगी दिली जात नाही. तिसरे कारण अत्यंत कठीण हवामान. कडाक्याची थंडी, वेगाने वारे आणि कमी ऑक्सिजन आणि अवघड खडकाळ रचना यामुळे येथे चढाई अत्यंत धोकादायक ठरू शकते. कैलास पर्वताचे रहस्य. कैलास पर्वताचा आकार अनेकांना नैसर्गिक पिरामिडसारखा आढळतो. त्यामुळे चारही बाजू जवळपास समीप दिसतात. पर्वताजवळ मानसरोवर, राक्षस तलाव हे 2 प्रसिद्ध सरोवर आहेत. अनेक यात्रेकरू येथे ध्यान करतात, विलक्षण शांतता आणि आध्यात्मिक अनुभव आल्याचे सांगतात. काही लोक वेगळीच अनुभूती दाखवतात किंवा विशेष ऊर्जा दाखवण्याचा दावा करतात. मात्र या सर्व गोष्टी वैज्ञानिक अनुभवावर आणि लोकश्रुतीवर आधारित आहेत. त्यांना वैज्ञानिक पुष्टी मिळालेली नाही. विज्ञान काय सांगते? वैज्ञानिकांच्या मते कैलास पर्वत हा अत्यंत कठीण भूभाग आहे. तेथे हवामान काही मिनिटात बदलू शकतात. उंचीमुळे ऑक्सिजन प्रमाण कमी असते. बर्फाचा थर आणि उभे कडे यामुळे गिर्यारोहण अत्यंत धोकादायक बनते. याशिवाय धार्मिक कारणांमुळे परवानगी नसल्याचे व पर्वतावर अधिकृत गिर्यारोहण होत नाही. कैलास परिक्रमेचे महत्त्व. शिखरावर चढण्याऐवजी लाखो भाविक कैलास पर्वताची परिक्रमा करतात. सुमारे 52 किलोमीटर
ही परिक्रमा अत्यंत कठीण मानली जाते. भाविकांच्या श्रद्धेनुसार ही परिक्रमा भक्तिभावाने पूर्ण केल्यास आध्यात्मिक शांती लाभते आणि जीवनात पापाचा चालन होते असा विश्वास आहे. कैलास पर्वत हे फक्त एक पर्वत नाही, तो श्रद्धा, आध्यात्मिक, निसर्ग आणि मानवी जिज्ञासेचे अद्भुत संगम आहे. या पर्वताच्या संबंधी अनेक कथा, श्रद्धा आहे. त्यांची वेळ वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहताना हवामान, भूगोल आणि प्रशासनाचे निर्बंध हे महत्त्वाचे कारणे आहेत. म्हणून कैलास पर्वताचे रहस्य समजून घेताना श्रद्धा आणि तथ्य या दोन्ही आधार आवश्यक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा. अशाच भक्तिमय, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव. आणि तुम्हाला काही प्रश्न पडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.